हॅलो फ्रेंड्स, मी कल्याणी. माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आले अचानक पाहुणे, त्यामुळे करावा लागला चिकन पुन्हा. झाली जराशी गडबड, पण काय चिकनचा बेत एकदम मस्त झाल्यामुळे पाहुणेही खुश. तर मी काय केलं, चिकन आणले, त्याला स्वच्छ धुवून घेतले. 2 कांदे, खोबरं, आलं, लसूण, टमाटर आणि कोथिंबीर आणि पुदिना चांगला बारीक चिरून घेतला व तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यात मसाला कांदा खोबरं चांगलं परतून घेतलं. एकदम लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तीळ व जिरेसुद्धा घातले. तिळाने जरा भाजीला छानशी चव येते म्हणून नेहमी वाटण्याच्या भाजीमध्ये तीळ नक्की घालावे. चांगलं भाजून घेतल्यानंतर मिक्सरला मसाला एकदम बारीक करून घेतला. तुम्ही जितका मसाला बारीक वाटाल तेवढी ग्रेव्ही छान होते. नंतर बारीक वाटल्यानंतर मग मी एक कुकर घेतला. कुकरमध्ये तेल गरम केले. तेलामध्ये वाटलेला मसाला हा छानसा परतून घेतला. एकदम मसाला जितका चांगला परतला जाईल तितका चांगला कटही येतो आणि भाजीला चवही लागते. म्हणून मग मी मसाला चांगला परतून घेतला. त्याच्यामध्ये तेल, हळद, मीठ, तिखट, धने पावडर, जिरे पावडर घातले. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. नंतर थोडंसं पाणी टाकल्याने मसाला शिजवून घेतला. मसाला शिजल्यानंतर थोडासा चिकन मसालासुद्धा घातला. नंतर पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं व चिकन घातले. चिकन घालून पूर्ण मसाला हा चिकनला लागोपर्यंत चांगलं परतून घेतलं. छानसं परतल्यानंतर 1-2 मिनटं वाफेवरती शिजवून घेतलं. तर वाफेवरती शिजल्यानंतर मग जरासं गरम पाणी टाकून 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या. कुकरमध्ये चिकन हे लगेच शिजलं जातं म्हणून शिट्ट्या कमी घ्यायच्या. 4 शिट्ट्या घेतल्या. मग काय एकदम गरमागरम चिकन आपलं रेडी झालं. पाहुण्यांना गरमागरम चिकन, चपाती, भात, कांदा, लिंबूसोबत गरमागरम वाढले. पाहुणे खुश आणि आपल्यालाही तेवढं समाधान. मग कशी वाटली तुम्हाला आजची माझी चिकनची रेसिपी मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद आणि या नक्की जेवायला.